जर देशातल्या इतर सर्व समुदायांचे स्वतःचं नेतृत्व असू शकतं तर भारतातील मुस्लिमांचं स्वतःचं नेतृत्व का असू नये असं विधान खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलं। भारतातील मुस्लिमांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। 18 कोटी लोकसंख्या असलेल्या समुदायाचं भारतीय संसदेमध्ये केवळ 24 खासदार असावेत ही कसली परिस्थिती आहे। त्यांच्या हक्कांसाठी आणि मुद्द्यांवर बोलणारा कोणीच नाही। अगदी वंदे मातरमच्या मुद्द्यावरही त्यांना आपली भूमिका मांडता येत नाही अशी टीका त्यांनी केलेली आहे, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। हर समुदाय की एक लीडरशिप हो सकती है तो भारत में मुसलमानों की क्यों नहीं। भारत मजबूत होगा, भारत की जमहूरियत मजबूत होगी, संविधान मजबूत होगा। ये क्या बात है कि 18 करोड़ जिस समुदाय की आबादी उसके 24 एमपी भारत में होंगे। पार्लियामेंट में 24 है खाली, कोई पूछने वाला नहीं है। अखेर महामंडळाचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 49, शिवसेनेला 29% वाटा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला 22% महामंडळ मिळतील। 110 महामंडळ आणि संस्थांचं रखडलेलं वाटप महिनाभरामध्ये होणार आहे। तिन्ही पक्षांमध्ये फॉर्म्युला ठरल्यानं पदाधिकाऱ्यांसाठी हा दिलासा आहे। महामंडळ वाटपातून 600 कार्यकर्त्यांचं पुनर्वसन होणार आहे। महायुतीतील महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे। भाजपला 49%, शिवसेनेला 29% आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 22% असा हा फॉर्म्युला आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भात बोलूया। संदीप, मागच्या अनेक दिवसांपासून भिजत असलेले हे घोंगड अखेर हा प्रश्न निकाली निघालेला आहे। फॉर्म्युला ठरलेला आहे, तिन्ही पक्षांचं एकमत सुद्धा झालेलं आहे। अगदी बरोबर आहे। महायुतीचं सरकार येऊन प्रामुख्यानं 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे आपल्याला माहिती आहे विक्रांत, आणि त्यामुळं कधी होणाऱ्या या नियुक्त्या महामंडळाच्या याकडे संपूर्ण राज्यातल्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं लक्ष होतं, कारण जवळपास 600 पदाधिकाऱ्यांचं राजकीय पुनर्वसन जे आहे ते या महामंडळाच्या निमित्तानं होणार आहे। आणि प्रामुख्यानं बघायला गेलं म्हाडा, सिडको, MSRTC, MTDC, त्याचबरोबर MSRTC असेल म्हणजे ST महामंडळ असेल, असे अनेक महामंडळ आहेत ज्या महामंडळांच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे। त्यामुळे ज्यांना कोणाला उमेदवारी मिळाली नव्हती, जे उमेदवार नाराज होते, अशांचं खरं तर राजकीय पुनर्वसन करणं हे महत्त्वाचं होतं। आणि ज्यावेळेला वर्षावर ही बैठक पार पडली समन्वय समितीची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीतले इतर वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते, त्यानुसार 49, 29 आणि 22% असा हा फॉर्म्युला ठरलेला आहे। 22% या राष्ट्रवादीला जागा असणार आहेत, 29% शिवसेनेला असणार आहेत आणि जवळपास 49% भाजपला, म्हणजे निम्मी महामंडळ ही भाजपकडे असणार आहेत। यामध्ये अनेक देवस्थान समितीसारखी देखील इतर संस्था ज्या आहेत त्याला देखील राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे। त्यामुळे महत्त्वाचं हेच आहे। आता तिन्ही पक्षांमध्ये जरी फॉर्म्युला ठरलेला असला विक्रांत, वाटप नेमकं कसं होणार। शहरी भागाशी निगडीत आहेत काही महामंडळ, काही ग्रामीण भागाशी देखील निगडीत आहेत। काहींची म्हणजे काहीचं उलाढाल जी आहे किंवा जो निधी आहे तो कोट्यावधींचा आहे आणि काहींचा लाखात देखील आहे। त्यामुळे त्यावेळेला देखील समतोल साधताना खरं तर नेत्यांना मोठी काटकसर करावी लागणार आहे असं म्हणता येईल। अगदी खरं आहे संदीप, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे फॉर्म्युला ठरला असला तरी यापुढे सारं काही अलबेल केवळ फॉर्म्युलामुळे होईल अशी परिस्थिती नाहीये। नेमक्या काय काय घडामोडी घडतायत वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। राज्यातील विरोधी पक्षाचे सर्व खासदार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पेपरफुटी, कायदा सुव्यवस्था या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होते आहे। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत, तर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आता सुरू झाली। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, या बैठकी संदर्भातले काही तपशील देत आहेत। संदीप, विक्रांत, प्रामुख्यानं कोल्हापूरचे लोकसभेचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या दोघांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितलेली होती अशी माहिती समजते। काल वेळ मागितली होती, त्यानुसार 12:30ची वेळ देण्यात आली होती आणि आत्ता सह्याद्रीवर ही बैठक सुरू झाली आहे। 6 ते 6 खासदार आत्ताच्या या बैठकीला उपस्थित आहेत। मात्र महत्त्वाचं हे आहे की शिवसेना UBT पक्षाचा एकही खासदार सध्या त्या ठिकाणी उपस्थित नाही। शाहू महाराज आणि सुप्रिया सुळे यांच्यासह प्रतिभा धानोरकर आहेत, विशाल पाटील आहेत, बजरंग सोनावणे देखील आहेत आणि त्याचबरोबर प्रशांत पडोळे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे खासदार या बैठकीला उपस्थित आहेत। मात्र सध्या शिवसेना UBT पक्षाचे खासदार दिसत नाहीत। प्रामुख्यानं पेपर फुटीचं प्रकरण असेल, पाऊस लांबलेला आहे बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा विदर्भामध्ये पावसानं पाठ
फिरवलेली आहे तो विषय असेल आणि राज्यातली सध्याची सद्यस्थिती, मग त्यामध्ये गुन्हेगारी आली, कायदा सुव्यवस्था आली, अशा सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदारांनी खरं तर हा वेळ मागितला होता. आणि महत्त्वाचं हेच आहे विक्रांत की राज्य सरकारकडून नेमकं काय आश्वासन दिलं जातं या खासदारांना हे बघावं लागेल. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता हे सगळे खासदार एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत, त्यामुळे राज्यातल्या सद्य परिस्थितीवर या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि नेमकं काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे खासदारांपैकी कुणीतरी एकटी येऊन माध्यमांना प्रतिक्रिया देतील. विक्रांत, धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पुढारी न्यूजनं वारंवार लावून धरलेल्या बातमीनंतर अखेर एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरतीची प्रक्रिया रद्द झालेली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं निर्णय घेतलाय. गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचं निष्पन्न झाल्यानं आणि एकाच उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा लाभ घेतल्याचं उघड झालं. तर एमपीएससीनं हा निर्णय घेतल्यानं या मुद्द्यावरून लढणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळालं. बरं, हे तर पंतप्रधानांनी त्या इंस्टाग्रामच्या रील मध्ये सांगितलं ना की पेपर फुटी खूप गंभीर विषय आहे आणि त्याच्यावर तुम्ही कायदा केलात संसदेत आणि इथे एफआयआर पण दाखल करत नाही. त्या मुलांनी पुरावे दिलेले आहेत. ती कुठली एक मुलगी होती, तिचे व्हॉट्सअप चॅट्स दिलेले आहेत की बाबा तिच्याकडे अगोदर पेपर होता, मग त्या मुलीला बोलवून तिची चौकशी केली पाहिजे की तिला कुठनं पेपर आहे. या सगळे धागेदोरे कोण जुळवणार? पोलीसच ना. काय आता पोलीस हे काम करणार नसेल तर मग आम्हाला अधिकार द्या, आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू. पेपर फुटीनंतर रोहित पवारांकडून एमपीएससी आयोगावर ताशेरे ओढण्यात आले. राज्यभरामध्ये एजंट मार्फत 40 लाखांना पेपर विकला गेल्याचा आरोप आहे. एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. दरम्यान परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर रोहित पवार यांनी पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. या उद्देशानं परिवहन विभागाच्या सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या 105 दिवसांच्या विशेष उपक्रमाद्वारे राज्यातल्या सुमारे 1,65,800 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण देण्यात आलं. हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. तसंच मराठी शिकण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याचंही सरनाईकांनी सांगितलेलं आहे. 1 महिन्यामध्ये त्याला मराठी जे आहे ते जर शिकता आलं नाही तर परत त्याची मौखिक चाचणी घेऊ आणि 1 महिन्यामध्ये जर त्याला नाही शिकता आलं तर 3 महिने आम्ही त्याला पिरियड देऊ. 3 महिन्यामध्ये त्यांनी शिकावं, परंतु 3 महिन्यामध्ये त्याचं 3 महिन्यापर्यंत त्याला काहीतरी कायद्याचा बळगा असणं गरजेचं आहे, म्हणून त्याचं निलंबित करण्यात येईल लायसन्स, परंतु रद्द करण्यात येणार नाही. 3 महिने आणि 1 महिना असे 4 महिने जर तो घेऊन सुद्धा नाही शिकू शकला तर मग नाईलाज आहे. त्याला मराठीवर प्रेम नाही, मराठी अस्मितेची त्याला काही गरज नाही आहे, अशा पद्धतीनं त्याला मराठी शिकायचंच नाही हा विचार मनामध्ये करून आम्ही त्याचं लायसन्स पूर्णतः रद्द करू. कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती सरकार कुणाचाही रोजगार हिरावून घेणारं सरकार नाही. आम्ही रोजगार देणारे आहोत. किंबहुना देशामध्ये सगळ्यात जास्त रोजगार निर्मितीचं जर कुठलं राज्य असेल तर ते महाराष्ट्र 1 क्रमांकाचं राज्य आहे आणि आम्ही रोजगार निर्माण करणारे आहोत. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लोकांनी सामंजस्याने मराठीची जी अस्मिता आमची आहे ती अस्मितेचा आदर करा, मराठी भाषेचा आदर करा. या संदर्भातले सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याला देतील. धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात आधी 105 दिवस म्हणजेच 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता की मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी शिकणं अनिवार्य होतं. त्यानंतरही अनेक रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठीचं जे व्यावहारिक ज्ञान आहे ते घेतलं नव्हतं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई म्हणण्यापेक्षा त्यांना नोटीस द्यायला सुरुवात करण्यात आली होती आणि यानंतर रिक्षा टॅक्सी चालक संघटनांनी याला विरोध केलेला पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी रिक्षा चालकांनी संप देखील पुकारलेला आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि आणखी त्यांना 3 महिन्याची मुदतवाढ ही देण्यात आली. म्हणजे 1 महिन्याची नोटीस दिल्यानंतर जरी
त्या व्यक्तीला किंवा त्या रिक्षा टॅक्सी चालकाला मराठी बोलता आलं नाही, व्यावहारिक ज्ञान आलं नाही, तर त्याला आणखी 3 महिन्याचा कालावधी हा मराठी भाषा शिकण्यासाठी दिला जाईल. मात्र असं सगळं असताना सुद्धा जर त्यांनी मराठी शिकलं नाही किंवा बोललं नाही, व्यावहारिक ज्ञान आलं नाही, तर त्याच्यावर कारवाई जी आहे ती केली जाईल. त्यावेळेस कोणताही विचार जो आहे किंवा मुदतवाढ ही दिली जाणार नाही. याआधीही त्यांनी असं सांगितलं होतं कोणती मुदतवाढ दिली जाणार नाही. मात्र संघटनांनी विनंती केल्यानंतर, पत्राद्वारे मागणी केल्यानंतर ही मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे आता 4 महिने हे त्यांना वाढवून मिळाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं. त्यामुळे आता आगामी 4 महिन्यांमध्ये हे रिक्षा जे परप्रांतीय किंवा अमराठी रिक्षा टॅक्सी चालक आहेत ते मराठी शिकतायत का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि 1 महिन्याच्या कालावधीनंतर आणि हा 3 महिने अतिरिक्त जे देण्यात आले, या मुदतवाढ संपल्यानंतर कशा पद्धतीची कारवाई ही परिवहन विभागाकडून केली जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. विक्रांत, धन्यवाद धनंजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे रत्नागिरीतील लोटे औद्योगिक वसाहतीच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी 4:30 वाजता ते औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार असून त्यानंतर उद्योग भवन इथं उद्योजकांशी संवाद साधतील. यावेळी उद्योजकांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि विविध मागण्यांची माहिती ते जाणून घेणार आहेत. संवादानंतर आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषदही होणार आहे. आणि या दौऱ्यावेळी आमदार भास्कर जाधव, जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्यासह शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान रत्नागिरीकडे जाताना आदित्य ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे आणि यावेळी महामार्गाच्या कामावरून त्यांनी सरकारवर निशाणा सुद्धा साधलेला आहे. गेले 10 वर्ष आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार. काही ठराविक मंत्री येतात, पाहणी करतात, मग PWD वाले येतात, NHA वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो. ह्याच्या खालचा जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे. आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागलेत. बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी. आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नंदकिशोर, आतापर्यंत ठाकरेंवर आरोप होत होते, ठाकरे घरातून बाहेर पडत नाहीत, ठाकरे लोकांना भेटत नाहीत. मागच्या काही दिवसांचा आदित्य ठाकरेंचा जर दौऱ्यांचा सपाटा आपण पाहिला, ठाकरे आता बदलतायत, आपली भूमिका बदलतायत, आपली स्टाईल बदलतायत असं म्हणायचं का? नक्कीच विक्रांत, मागच्याच आठवड्यात आदित्य ठाकरे हे स्वतः जे आहे ते नाशिक दौऱ्यावरती होते, त्यानंतर पुणे दौऱ्यावरती होते आणि आता रायगड रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत. आजचा दौरा सुद्धा महत्त्वाचा आहे कारण गेले अनेक वर्ष जर आपण पाहायला गेलं तर रायगड किंवा रत्नागिरी कोकणात जाणारा खरं तर गोवा महामार्ग आहे, त्या महामार्गाची दयनीय अवस्था गेल्या अनेक वर्षापासून जैसे तीच आहे. समोर मी सुद्धा विक्रांत त्याच महामार्गावरून सध्या प्रवास करतोय. माझ्या समोर जर पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे यांचा कॉन्वॉय गेल्या अनेक दिवसात खरं तर आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दौरे केलेले होते, त्या ठिकाणी जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेतलेली होती. मागच्या सुद्धा दौऱ्यामध्ये चाकण MIDC मध्ये जाऊन तिथल्या सुद्धा उद्योजकांची जी आहे ती परिस्थिती जाणून घेतलेली होती आणि आज पुन्हा एकदा कोकणच्या MIDC मध्ये सुद्धा जाऊन ते तिथल्या उद्योजकांची सुद्धा संवाद साधणाऱ्या त्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या जाणून घेणार आहेत. मागच्याच 10-15 दिवसापूर्वी जर पाहायला गेलं तर स्वतः राज ठाकरे सुद्धा याच रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेले होते आणि दुसरे ठाकरे आता आदित्य ठाकरे म्हणजे काकांच्या दौऱ्यानंतर स्वतः आता आदित्य ठाकरे सुद्धा पुन्हा रस्त्यावरती येऊन हा संपूर्ण दौरा जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतात. ठिकठिकाणी खरं तर आदित्य ठाकरे थांबतायत, रस्त्याची पाहणी करतायत. थोड्याच वेळापूर्वी जर पाहायला गेलं तर एका पुलावरती सुद्धा आदित्य ठाकरे थांबलेले होते, त्या ठिकाणी सुद्धा सरकारवरती घणाघात जे आहे ते त्यांनी घातलेला होता. विक्रांत, आपण बघतोय की थोड्याच दिवसांवरती जर पाहायला गेलं तर गणेश उत्सव आहे आणि गणेश उत्सवाच्या काळात अनेक कोकणवासीय जे आहेत ते या ठिकाणी येतात, कोकणात आपला गणपती साजरा करण्यासाठी येतात आणि मोठी कसरत जी आहे ती कोकणवासियांना करावी लागते. आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर रस्ता योग्य असावा यासाठी हे समोरचे पुन्हा एकदा आदित्य ठाकरे उतरलेत. माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पावसात सुद्धा जे आहेत ते आदित्य ठाकरे दौरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर आपण बघतोय की माझ्या पाठीमागे बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते खड्डे पडलेले आहेत आणि खड्ड्यांचं स्वरूप असलेल्या रस्त्यावरती उतरून स्वतः आता आदित्य ठाकरे जे आहेत ते कार्यकर्त्यांशी, इथल्या नागरिकांशी जे आहेत ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चहाची टपरी आणि त्याच ठिकाणी हे संपूर्ण संवाद जो आहे तो होतोय. समोर आपण बघतोय की मोठ्या संख्येनं ठिकठिकाणी जे आहेत ते कार्यकर्त्यांचा प्रतिसाद सुद्धा जो आहे तो विक्रांत मिळतोय. गणेशोत्सवाच्या आधी हा संपूर्ण दौरा जो आहे तो दौरा महत्वाचा आहे आणि
संपूर्ण दौऱ्यानंतर एक पत्रकार परिषद जी आहे ती सुद्धा होणार आहे. पत्रकार परिषदेत सविस्तर जी आहे ती भूमिका मांडली जाईलच. हो. मात्र सध्या नंदकिशोर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज हा आदित्य ठाकरेंचा दौरा सुरू आहे आणि दौऱ्यादरम्यान प्रवासादरम्यान सुद्धा ते ठिकठिकाणी पाहणी करतायत, कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. संध्याकाळची पत्रकार परिषद सुद्धा महत्त्वाची असणार आहे. पत्रकार परिषदेकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लासलगावहून आज कांदा एक्सप्रेस दिल्लीला रवाना होणार आहे. 16 तासांच्या विलंबानंतर 840 टन कांद्याचं लोडिंग सुरू झालंय. दिल्लीत कांद्याचा दर 60 ते 70 रुपये किलोपर्यंत पोहोचल्यानं ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्राचा बफर स्टॉक दिल्लीला पाठवला जातोय. दरम्यान शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करताना 45 ते 65 मिलीमीटर ग्रेड ए कांद्याचा निकष लावला जातो. मात्र दिल्लीला पाठवताना कांदा बारीक आणि साईजमध्ये कमी असल्याची तफावत असल्याचं समोर आलेलं आहे. तर दिल्लीला पाठवताना कांदा बारीक कसा, असा सवाल शेतकरी विचारतात. आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, काय ही तफावत आहे, कशामुळे ही तफावत आहे, शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्याच्या अनुषंगाने? विक्रांत, खरं म्हणजे शेतकऱ्यांना, विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विक्री करताना चांगला दर मिळावा आणि एकूणच जे घाऊक बाजार आहे, किरकोळ बाजार आहे, त्यामध्ये फारसा ग्राहकांना फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारचं धोरण आहे आणि त्यासाठीच्या काही एजन्सी नेमलेल्या होत्या. त्यामध्ये NCCF आणि नाफेड आहेत, ज्या कांदा खरेदी करतात आणि त्या नंतरच्या काळामध्ये ज्या ठिकाणी दरवाढ होते किंवा जिथे तुटवडा कमी आहे तिथे कांदा पाठवण्याची त्यांच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते. आणि त्याचाच एक भाग म्हणजे आता दिल्लीच्या ठिकाणी कांद्याचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा होतोय. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे कांद्याची पंढरी आहे त्या लासलगाव मधून ट्रेनच्या माध्यमातून कांदा पाठवला जातोय. मी सध्या आता त्याच ट्रेनच्या बाजूला आहे, ज्या ठिकाणी या संपूर्ण जर बोगी बघितल्या तर या कांद्याच्या गोणींनी भरलेल्या अवस्थेमध्ये आहेत. याच ठिकाणी एक प्रत्यक्षातली जी स्थिती आहे ती मी सुद्धा प्रेक्षकांना आपण दाखवूयात. खरं म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडनं ज्या वेळेला कांदा खरेदी केला जातो त्यावेळेला काही निकष असतात. शासकीय खरेदी ज्या वेळेला होते त्यावेळेला साधारणपणे 45 ते 65 मिमी इतक्या साईजचा कांदा अपेक्षित असतो, ज्याला ए ग्रेडच्या दर्जाचा कांदा म्हटला जातो आणि तोच कांदा नाफेड आणि NCCF कडनं खरेदी केला जातो. मात्र प्रत्यक्षात आता इथली स्थिती मी तुम्हाला दाखवतो. जो या रॅकमध्ये भरलेला कांदा आहे तो कांदा बघा आता कशा स्थितीचा आहे. ही या कांद्याची स्थिती आहे. जो शेतकऱ्यांकडनं कांदा खरेदी केला जातो तो वेगळ्या साईजचा आणि दिल्लीला पाठवताना मात्र वेगळ्या साईजचा, अगदी बारीक स्वरूपाचे हे कांदे आहेत. अशाच स्वरूपाने हे संपूर्ण ज्या बोग्या आहेत त्या भरलेल्या आहेत. ज्या वेळेला या बोगीमध्ये कांदा भरला जात होता त्यावेळेला ट्रकच्या माध्यमातून काही सांडलेला कांदा आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. अगदी बारीक साईजचा, ज्याला पत सुद्धा नाहीये, अक्षरशः त्याची लाली सुद्धा गेलेली आहेत. मग ज्या वेळेला कांदा शेतकऱ्यांकडनं खरेदी केला जातो त्यावेळेला असलेले निकष आणि प्रत्यक्षात दिल्लीला पाठवला जाणारा जो कांदा आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. त्यामुळे मध्यरात्रीतनं हा कांदा कुठून आला हा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. CWC असेल, नाफेड असेल आणि त्यासोबतच NCCF असेल, या अधिकाऱ्यांच्या वर असलेली ही एकूणच जबाबदारी पाहता या जबाबदारीमध्ये गौडबंगाल असल्याचं एकूण चित्र आता सध्याच्या घडीला दिसतंय. त्यामुळे दिल्लीच्या दिशेनं जाणारी ही जी ट्रेन आहे ही ट्रेन पाहता या बोगींमध्ये असलेला जो कांदा आहे तो शेतकऱ्यांकडून खरेदी केलेलाच कांदा आहे का असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. नाफेड आणि NCCFच्या कारभारावर अगदी खरं आहे किरण, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही तफावत नेमकी कशामुळं, हा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केलेलाच कांदा आहे का, यामागचं नेमकं गौडबंगाल काय, असे प्रश्न अनेक आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे. ही उत्तरं मिळतात का आणि मिळाली तर काय मिळतात याकडे आपलं लक्ष असणार आहे. वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान गणेश मूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याच्या चर्चांना मुंबई महापालिकेनं पूर्णविराम दिलाय. 1 टनापेक्षा जास्त वजनाच्या मूर्तींसाठीही फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा कोणताही निर्णय महापालिकेनं घेतलेला नाहीये. तसंच मूर्तीच्या जडणघडणीपासून मंडळाला डिलिव्हरी पर्यंतची माहिती नोंदवण्याचेही कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीये आणि त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा वृत्तांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महापालिकेनं केलेलं आहे.
आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. शिल्पा, यांच्याशी या संदर्भात बोलूया. शिल्पा, जी घटना घडली त्यानंतर महापालिका ही उपाययोजना करते असं वाटत होतं. आता महापालिका म्हणते की असा आम्ही नियमच काढलेला नाहीये. मग महापालिकेकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, काय खबरदारी घेतली जाते? शहरामध्ये भुलेश्वर इथे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या आगमनावेळी जी दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिका प्रशासन जे आहे त्यांनी खबरदारी घेतलेली पाहायला मिळत होती. कारण थेट मुंबई महानगरपालिकेने संबंधित विभागाला आदेश देत रस्त्यांवरील जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. मात्र आता मुंबई शहरातील गणपती बाप्पाच्या ज्या मूर्ती आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने आपण जर पाहिलं तर ज्या 1 टनपेक्षा जास्त वजनाच्या मूर्ती आहेत त्यांच्याबाबत फिटनेस प्रमाणपत्र जे आहे ते बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र आता थेट मुंबई महानगरपालिका युटर्न घेताना आपल्याला पाहायला मिळते. कारण एकीकडे जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका मूर्तीकारांना माती आणि रंगरंगोटीचं साहित्य देते, त्याचबरोबर गणपती बाप्पांचं जिथून आगमन होतं त्या रस्त्यांवरचे खड्डे देखील बुजवते. मात्र आता थेट ज्या फिटनेस प्रमाणपत्राच्या हालचालींना मुंबई महापालिकेमध्ये वेग आला होता, त्याचबरोबर गुरुवारी बैठक देखील या संदर्भात घेण्यात येणार होती. मात्र आता मुंबई महानगरपालिकेनं नेमका असा काय विचार केला की थेट युटर्न घेतलेला आहे आणि याबाबत आमचा कुठलाही संबंध नसल्याचं सांगितलं जाते. विशेष म्हणजे आता जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये 30 फुटापर्यंतच्या मूर्ती या अनेक मंडळांमध्ये पाहायला मिळतात आणि त्या संदर्भात मुंबई महानगरपालिका वेळोवेळी खबरदारी घेत असते. मात्र सध्या जे फिटनेसचं प्रमाणपत्र आहे, नवा नियम लागू करण्याचा विचार मुंबई महानगरपालिका करत होती. मात्र आता मुंबई महानगरपालिकेने युटर्न घेतलेला आहे. भुलेश्वरची झालेली दुर्घटना पाहता भविष्यात अशा दुर्घटना घडू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने खरं तर खबरदारी घेणं काळाची गरज आहे. मात्र आता जर आपण पाहिलं तर अशा घटना काय खबरदारी घेतली जाते, जास्तीची काय खबरदारी घेतली जाते याकडे लक्ष असणार आहे. धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत अमेरिका दौऱ्यावर आहेत. न्यूयॉर्कमध्ये ते पोहोचलेले आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जागतिक संपर्क अभियानाअंतर्गत हा दौरा महत्वाचा मानला जातो. 29 ऑगस्ट रोजी मॅनहॅटनमध्ये आयोजित वननेस सेलिब्रेशन कार्यक्रमामध्ये मोहन भागवत मुख्य भाषण करणार आहेत. तर वसुधैव कुटुंबकमचा संदेश देण्यासाठी 200 पेक्षा अधिक संस्था या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. पश्चिम आशिया आणि पूर्व युरोपातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शांतता, अध्यात्म आणि सामाजिक संवादावरही या कार्यक्रमामध्ये भर दिला जाणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी विरोध केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेले आहेत आणि संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने जागतिक संपर्क अभियानाचा भाग म्हणून येत्या 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे ते भारतीय समुदायाला संबोधित करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की न्यूयॉर्कचे मेयर मूळ भारतीय वंशाचे ममदानी आहेत आणि ममदानीला त्यांना विरोध केलेला आहे. आता महापौर जरी असले तरी देखील ते हा कार्यक्रम रद्द करतील याची शक्यता मला कमी वाटते. परंतु ते मुळातच डावे आणि पुरोगामी विचारसरणीच असल्यामुळे त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला विरोध आहे.